बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दत्तात्रय मानुगडे लिखित कादंबरी आणखी एक सावित्री. प्रकरण 8. घरातील संघर्षामुळे सिनू मनात गंजत होता, झिजत होता व समाजापुढे जगत होता. विचारानं गंजून जाणं जेवढं वाईट तेवढं झिजणं आणि पिचत जाणं हेही वाईट. कोणत्याही संसारी गोष्टीचा अवाजवी वापर हा वर्तमान दोष म्हटला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रात हा प्रसाद प्रत्येकाला मिळतच राहतो. या कलियुगात दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे आणि एका पगारात संसार भागणे सिनूलाच काय सर्वांनाच कठीण झालंय. संसार ही कसरत डोंबाऱ्याच्या खेळापेक्षा अवघड आहे. यात कधी सुख आहे तर कधी दुःख आहे. शेत म्हटलं तर पिकांबरोबर तण येणारच, त्यात घर म्हटलं की उंदीर राहणारच, गुलाबाला आणि फणसाला काटे असणारच. संसारी माणसाला हवे तेवढेच असावे आणि नको ते नसावे ही अपेक्षा असते. आपली गोड आणि गोजीरवाणी मुले कधीच मोठी होऊ नयेत असंही काहींना वाटतं. पण आपण अजन्म तसेच आणि तेवढेच राहिलो असतो तर जीवन वेलीवरची ही फुलं दिसली असती का? किंवा जगाचा इतिहास तरी घडला असता का? इतिहास घडायला फार दिवस लागतात. कधी चांगला इतिहास तर कधी वाईट इतिहास घडतो. माणसाच्या जीवनात नेहमी अडथळे येतात, पण त्यातून मार्ग लवकर निघत नाही. म्हणून ही माणसं हवालदिल झालेली असतात. त्या दिवशी रविवार होता, त्याला सुट्टी होती, पण मला आज जरा तो बरा वाटत होता. माणसानं नेहमी हसत खेळत राहावं असं मला वाटतं, पण हे हसणं साऱ्यांना जमतं असं नाही. मी सिनूला म्हणालो, काय सिनू, गेली 8 दिवस घरात शांतता वाटते मला. आणि काय रामायण पाहिलंच की नाही? टीव्हीवरील रामायणाचा आज भाग चांगला आहे. आमच्या घरात कुठं आहे टीव्ही? टीव्हीच्या आवाजापेक्षा घरातल्या बाईचा आवाज मोठा आहे. 8 दिवस मीच तोंडाला मुसकं बांधलं आहे, म्हणून तर कुठं घर शांत आहे. घरात रोजच रामायण चालू आहे, मग बाहेर रामायण बघायची काय गरज आहे? हुबळीच्या सिद्धारूढ स्वामींना माझी कणव आली नाही. मी इतका त्यांच्या समाधीजवळ रडलो गेल्या महिन्यात, त्यांना माझी कणव आली नाही. मग रामायणाच्या रामाला काय येणार आहे? मी असा जळत भरडत राहणार याचं दगडी देवाला काय सुतक? या माणसांनी या दगडात देव केला आहे, त्या पाषाणात कशाची आली या माया? सिनू म्हणाला, तुझं म्हणणं बरोबर आहे, येईल तुझी दया. हे आता जुनं झालंय. दगडी देवाला काळजी आहे काय? हे देव नुसते नैवेद्य खायला आहेत. माणूस जीवनात एकदा फसला की तो शेवटच्या क्षणापर्यंत सरळ होत नाही, याची कल्पना मला आता चांगली झाली आहे. माझा देवावरचा विश्वास आता ढळला आहे. संकटाला सामोरं जाण्याची मी तयारी ठेवली आहे. शेवटी यात काय होईल, मी किंवा मंगम्मा मरेन, निदान सावित्री तरी सुखात राहील ना. घरच्या बाईला माझी कणव येईना, मग दगडी देवाचा प्रश्न पुढंच राहिला. यात शेवटच्या क्षणापर्यंत ही सावित्री मूर्ती घेणार नाही. आता तर तिला भाऊ साथ करीत आहे, मग हे आमचं भांडण मिटणार कसं? भैया, देवाच्या डोक्याबाहेरचा हा विषय आहे. हे भांडण आजचं नाही. सिनू म्हणाला, सिनू, जगणं मरणं उच्चाटन हे कुणाला चुकलं नाही. जिथं जन्म आहे तिथं मृत्यू आहे. कधीही नाण्याला 2 बाजू असतात, पण संसार ही बाब कधी लवकर संपत नाही. तसा संसार हा एक ग्रंथच म्हणावा लागेल. हा संसार ग्रंथातील ही उलटलेली पाने एकसारखी पुढे येऊ लागली तर हा ग्रंथ पूर्ण होणार नाही. मनाला लहान होणं व लहानांची समरस होणं शक्य आहे.
पण या संसाराच्या काळजीमुळे जवळजवळ बालपणाच्या सुखाचे ताजेपण हरवून जातं. हे जीवन रहाटीला सोडून आहे असं तुला वाटत नाही? सिनू, लग्नानंतरचा सोहळा हा काही वेगळाच असतो. जन्माला साथ करणारी अर्धांगी ही ठीक असेल तर त्यांचा संसार जरा सुखात चालतो. हा काही माणसांचा कौल आहे. कौल देवाला लावला तर काम लवकर होत नाही. आमचं काम होतं उद्या. उद्या म्हणजे यास बराच वेळ जातो. यामध्ये माणूस बराच खचून जातो. व्यवहारी जगात काही वेळा नाचक्की होते. पुन्हा देवाचे डोळे उघडून काय उपयोग? तोपर्यंत खायचे दात संपलेले असतात. ते तू म्हणतोस ते सारं खरं आहे, पण दैवात जे आहे ते घडणारच. तुझ्या राशीत बायको चांगली राहत नाही, त्यात तुझ्या नशिबाचा दोष. पण गेल्या जन्मात तुझी भक्ती पुण्याई ही मला काहीच दिसत नाही. म्हणूनच हे असं घडत असावं असं माझ्या मनाला वाटतं. आमचं दोघांचं भाषण चांगलं रंगात आलं होतं. डोक्यावरची पाल सारखी चुकचुक करीत होती. माणसांच्या आयुष्यात पुढे वाईट घडणार असेल तर पाल चुकचुक करणे, संध्याकाळी 6च्या टायमाला घुबड ओरडणे हे अशुभ आहे असं काही जुनी माणसं म्हणतात. हे मी ऐकलंय, पण हे कितपत खरं आहे देव जाणे. आध्यात्मिक विषयात भक्ती न करणाऱ्या किंवा मंत्रतंत्र करणाऱ्या सहदेवच्या गुरुजी अर्धी कवटी कुटून खाल्ल्याने राहिलेली संपूर्ण विद्या भाडळीला मिळाली म्हणे. प्रश्न सहदेवचा व उत्तर भाडळीचं, म्हणून सहदेव भाडळी हे ज्योतिषशास्त्र तयार झालं. रानात टेटवी का ओरडते, पिंगळा का ओरडतो, पालीचा प्रत्यय याचा सिद्धांत सहदेव भाडळीत मी वाचला आहे. सेवा न करणाऱ्या काही माणसांना सुद्धा देव पावतो. हे उदाहरण घेण्यासारखं आहे. सहज करता पुण्य घडे, सहज करता पाप घडे, हाही एक देवाचा खेळ आहे. पण आध्यात्मिक विषयात काही ठिकाणी अर्थ लागत नाही, तर काही पुस्तकातून खोटी माहितीसुद्धा आढळते. इतिहास खरा की खोटा यावर खऱ्या अर्थाने चर्चा व्हायला हवी. मुलींच्या बाबतीत काही वेगळा कायदा. तो असा की मुलींच्या जन्मापासून तिचं पालन पोषण करायचं, आणि कुठं ब्राह्मणांच्या हातून 4 अक्षता पडल्या तर बापाचं नाव जाऊन नवऱ्याचं नाव यावं, ही कसली पद्धत? माणसे ज्यावेळी मरतात त्याच्या मातीच्या 3ऱ्या दिवशी स्मशानात नैवेद्य खाणार आहे का? कावळे नाही आले तर पळत जाऊन गाईला घेऊन येतात. तो नैवेद्य गायीनं खाल्ला तर 33 कोटी देवाला पोचला असं म्हणतात. आपल्या आजोबा पंजोबाला या शास्त्राने कावळे आहेत. परवाच मला सिनू म्हणत होता की परवा मी बाला नैवेद्य घरावर ठेवला होता, कावळी आला आणि नैवेद्य खाऊन गेला. अहो मंडळी, म्हणून सिनूच्या बाने नैवेद्य खाला असा याचा अर्थ होत नाही. उभ्या आयुष्यात माणसाला किती त्रास दगदग आहे ह्याचं उदाहरण म्हणजे सिनू. पण सिनूच्या घरचं भांडण मिटण्याऐवजी वाढतच होतं. यांना असं भांडू नका हे शिकवणारं कोणी नव्हतं. करता माणूस हा सिनू होता, पण तो गेली काही वर्ष मऊ मेंढी झाला होता. त्याच्यातलं माणूस पण हरवलं होतं. तो आता टाकाऊ बाहुला झाला होता. घरच्या सावित्रीच्या कटकटनं तो कसंबसं जीवन जगत होता. प्रत्येकाच्या घरी मातीच्याच चुली असतात, पण एखाद्या चुलीची मातीच काही वेगळी असते. प्रत्येकाच्या घरी भांडण हे असतंच, पण भांडणच वेगळं होतं. यामुळे शेजारी माणसांना फार त्रास होत असे. रेल्वे कॉलनी हा एक भांडणाचा गुंता झाला होता, तर सावित्री आठवड्यातून 2 वेळा आईला व भावाला फोन करत होती. दिवसेंदिवस हे भांडण चिघळत आहे, यावर काहीतरी मिटण्याचा मार्ग काढा, नाहीतर मी आत्महत्या करते हे उगीचच म्हणत होती फोनवर. मंगम्मा आता वयात येत होती. तिला हे भांडण केव्हा मिटेल असं वाटत होतं. भावाचा संसार सुखात पाहण्याऐवजी रेल्वेच्या खोलीत सारे दुःखच भरले आहे. या घरातील शांतता केव्हाच लोप पावली आहे. या दोघांचं भांडण केव्हा मिटणार ही ती काळजी करीत होती. या विषयावर तोडगा ती काढीत होती. भाऊ एक आपला आहे, पण वहिनी ही आपली नाही. ती माझंच काय पण स्वतःच्या नवऱ्याचं सुद्धा ऐकून घेत नाही. नावाप्रमाणे ती बाई आहे का? मी तिला घरात नको आहे. घराला घर पण राहिलं नाही. मला या वहिनीनं जणू मोलकरीनच केलं आहे. या वादामुळं हे कुणावर शेकतंय देव जाणे. या वीतभर पोटासाठी या माणसांचा तांडा कुठे कुठे फिरतोय.
जागा मिळेल तिथे झोपतोय, आपले पोटाला मिळेल तिथे खाऊन जगतोय. काय ही माणसाची दशा, हे चित्र मला पाहवत नाही. याला एकच कारण, पोट. स्वतःची गावं सोडून बरीच मंडळी बाहेरगावी स्थलांतर झाली आहेत. तसा हा सिनू, मंगम्मा व सावित्री हे कुटुंब पोटासाठी बाहेर पडले आहे. सिनूच्या परिस्थितीत व भिकाऱ्याच्या वागण्यात काय बदल आहे? याला फक्त निवारा आहे. त्या घरात सुख राळ्या एवढं तर दुःख डोंगरा एवढं आहे. यापेक्षा मोकळ्या बिनभाड्याच्या जागेत तंबू ठोकून राहिलेली माणसं बरी. निदान छोटा मोठा धंदा करतात, संध्याकाळी मीठ भाकर खातात आणि रात्री सुखात झोपतात. माणसाचा आधार हा पोट भरून शकत नाही, त्याच्यासाठी कष्टाची गरज असते. पण सिनूला दिवसभर कष्ट करून सुद्धा जेवायला मिळत नाही. तो दारूच्या नशेत रात्र जागवीत होता. फक्त मंगम्मा त्याची बहीण त्याची काळजी करत होती. ती जेवायची थांबत होती. सावित्री जेवण करून सुरेशला, लहान मुलगा, त्याला जवळ घेऊन झोपत होती. तिने सध्या नवऱ्याची चौकशी करायची सोडून दिलं होतं. तिच्या वागण्यात, शब्दात बदल नव्हता. या नंदेला मारल्याशिवाय आमचा संसार चांगला चालणार नाही. पण मंगम्माला मारून सुद्धा नवऱ्याच्या वागण्यात बदल होईल की नाही देव जाणे. त्याला बहीण हवी म्हणून तर त्याने 1 लाखाचा विमा उतरला. इथंच पाणी मुरतंय. ही बाई संसारात अडचण निर्माण करते. त्यामुळंच नवरा आपल्याला सरळ बघत नाही. मंगम्मा आज धुणी भांडी करायला गेली नव्हती, घरातच होती. हा मोका साधून सावित्री म्हणाली, झालं का फिरून? कालपासून काडीचं काम केलं नाही. फुक्कट बसून खायला लाज कशी वाटत नाही? गेली कित्येक दिवस ओरडून सांगते 1-2 दिवस काम करायचं आणि आठवडाभर बसून खायचं. भावाची कशी काळजी करतेस तशी भाऊजाईची करीत नाहीस. इतका जीव जाळावा माझा. मी अपराध काय केला आहे तुझ्या भावाचा व तुझा? वहिनी, तू अपराध केली नाहीस. अपराधी मीच आहे. तुमच्या सुखी संसारात मीच मीठ कालवाय आल्यासारखं हसून पाडून बोलतात तुम्ही. माझा अपमान करता. त्यापेक्षा हे घर सोडून कुठंतरी गेलेलं बरं. मग का थांबलीस? निदान हे घर शांत होईल. आमचा सूड घ्यायला आली आहेस का मरणावर टपली आहेस? तेवढ्यात सिनू घरात आला. तो आज भरपूर प्यायला होता. तडपडत तो घरात गेला व म्हणाला, काय लावलाय हा तमाशा? या घरात रोजच तमाशा होतो, पण सिनेमा कधीच झाला नाही. पण आता सिनेमा मी चालू करणार. म्हणजे म्हणताय काय तुम्ही? मी ओळखू शकत नाही. सावित्री, तुला आता लवकरच समजेल. तुझ्या रोजच्या कटकटनं मी आज एक निर्णय घेतला आहे. कोणता? सोड देण्याचा. मी तुला तुझ्या व माझ्या बंधनातून मुक्त करणार आहे. आजपासून मी तुझा मार्ग मोकळा करीत आहे. झाला तेवढा तमाशा पुष्कळ झाला. मी आज वकिलांचा सल्ला घेतला आहे. सामान तयार ठेव. तुला अर्धा पगार द्यायला मी तयार आहे. उद्या तुझं कपडं व लग्नातलं सामान तयार ठेव. तुला तुझ्या आईकडे सोडून येतो. माझा मुलगा तू इथं माझ्याजवळ सोडून जा. आता तुझा तमाशा ऐकण्याची माझी इच्छा नाही. सिनू म्हणाला, तमाशा काय मी चालू केला आहे? अगोदर तुम्ही चालू केला आणि आज भलतंच बोलायला लागला आहे. कुणी शिकवलं तुम्हाला? तुम्हाला कोणीतरी गुरु झाला आहे. मला सोडचिठ्ठी देऊन तर बघा. आजवर मी खूप सहन केलंय. तुम्ही सकाळी कामावर गेला की संध्याकाळी येताय. घरात काय आहे काय नाही आहे तुम्ही बघत नाही. सारं मीच बसून खाते. आणि तिच्या नावावर 1 लाखाचा विमा. आणि आम्ही कुठं जायचं? तुम्हाला हे सारं बघायचं होतं तर माझ्याशी लग्न का केलं तुम्ही? होय होय, तीच मोठी चूक झाली माझी. हे जग लग्न करतं म्हणून मी केलं आणि झक मारली म्हणायचं. लग्नापूर्वी मी भरपूर स्वप्न रंगवली होती, पण ती आता माती मोल झाली आहेत. माणसं म्हणतात
संसार करा नेटका. संसाराची 2 चाकं समान असायला हवीत, पण आमचं एक चाक मोडकं आहे. त्याला काय करायचं? हा माझ्या नशिबाचा खेळ आहे. लग्न झाल्यापासून या घरात केव्हा सुख आलं नाही. नेहमीच दुःख आहे. रोजच्या भांडणाला मी कंटाळून गेलोय, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. शेवटी हे भांडण व वाद कुठंतरी मिटला पाहिजे. तू आता मला नकोच आहेस. आता तुझा मार्ग मी आजपासून मोकळा केला आहे. तुला आता जाण्यासाठी बाहेरचा दरवाजा उघडा आहे. जशी आली आहेस तशी तू जाऊ शकतेस. तू बाई नाहीस, तू एक कुलटाबाई आहेस, कुलटाबाई. या देवानं अशी तुला का बनवली आणि पदरात बांधली माझ्या? तुझ्याकडं बाईचा अंश नाही असा मी देवाचा काय गुन्हा केला होता म्हणून असली बाई मला व माझ्या नशिबात लिहावी? हे सारं विचित्र आहे. आता या देवानीच तुझ्या पुढे हात टेकले आहेत. गेली कित्येक दिवस मी देव देव करतोय, पण एकही देव माझ्या हाकेला धावत नाही. फक्त माझीच भक्ती आहे. तुझी काय भक्ती आहे का? तुझ्याजवळ फक्त वाद आहे, वाद. सिनू म्हणाला. तर लई भक्ती तुमची. लग्न करायचं म्हणून माझा बाप तुमच्या मागं लागला नव्हता. तुमच्या मामानं मुलगी द्याच म्हणून आमच्या घराचं उंबरठं झिजवलेलं, म्हणूनच आमचा बाप तयार झाला. त्याच्या मुलीचं भलं व्हावं म्हणून रेल्वे सर्वंटच्या गळ्यात बांधलं मला. नाव मोठं व लक्षण खोटं तुमच्या घराण्याचं. इतकं दिवस झालं लग्न होऊन, पण गळ्यात सोन्याचा मणी नाही की चांगला कपडा नाही. माझ्या मनाचं मोठेपण मानण्याऐवजी मलाच घराबाहेर काढायला बघता. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. पण मीच तुम्हाला व तुमच्या लाडक्या बहिणीला घराबाहेर काढीन तर सावित्री नाव नाही सांगणार. लग्न झाल्यापासून मला काय सुख लावलं तुम्ही? एखादी बाई मागेच पळून गेली असती. मग जा, मग आत्ता जा की. मगाशी सांगितलं तुला पुढचा दरवाजा रिकामा आहे म्हणून. मग का थांबलीस? पळून जाण्याची भाषा कोणाला शिकवतेस? पळून गेली असतीस तर अब्रू तुझ्या आईबाची गेली असती. तू आत्तापर्यंत आपल्या संसाराचा विचार कुठे केला आहेस? तुझ्याजवळ वादाशिवाय दुसरं आहेच काय? या वादामुळे माणसातला माणूसपणा हरवून जात आहे, हे तुझ्या कुठं लक्षात येतंय? मग बसशील माझ्या नावानं खडफुडीत, पण तुझं यात काय नुकसान होणार नाही. उलट चांगलं होणार. तुला पेन्शन मिळणार, फंड मिळणार, नोकरी मिळणार. पण माझ्या बहिणीचं कसं होणार या काळजीनं माझं काळीज फाटत आहे. माझं भविष्य देवानं असंच लिहून ठेवलं आहे. आता कुणासाठी जगायचं? शिनूच्या शब्दाला एकसारखा जोर चढत होता. त्याची बहीण मंगम्मा ही काहीच बोलत नव्हती. ती फक्त रडत होती. रात्र चढत होती. यांचं भांडण आता शांत झालं होतं. वातावरण मुकं झालं होतं. आड्यावरती भेदरलेली पाल मध्ये चुकचुक करीत होती. मध्येच ओरडणाऱ्या पालीला आता सुट्टी मिळाली होती. ती सकाळ व्हायची वाट पाहत होती. घरातील सर्वजण झोपी गेले. त्या रात्री मंगम्मा व सिनू जेवले नाहीत. ते फक्त दिवस व रात्र कसे तरी ढकलत होते. आपण हे दुःख कुणाला सांगून हलकं करावं व भांडण कसं मिटवावं या भ्रमात गेली काही दिवस सिनू होता. या कर्नाटक भागाच्या माणसांच्या भांडणात कोण लक्ष घालणार? शिवाय हे आमचं भांडण नाही, हे भांडण आता दोघांच्या अंगात चांगलं मुरलं आहे. एकाच विषयाचा सारखाच ध्यास घेतल्यामुळे हा विषय मनावर बसल्यामुळे जिभेवर शब्द चांगले बसले होते. दोघांच्या बाजू भक्कम होत्या. एखाद्या नाटकात संवाद जसे पाठ असतात तसे भांडणातील वेचक शब्द जिभेवरून आपोआप बाहेर येत. यात मीपणाला फारच महत्त्व होतं. रोजच्या भांडणाचा वृत्तांत सावित्री आपल्या भावाला व आईला फोनवरून कळवीत होती. सावित्रीच्या भांडणाला तिचे आई भाऊसुद्धा कंटाळून गेले होते. या भांडणावर ते उपाय शोधत होते.
इकडे आड व तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती त्यांची. कुणाला वाटेल स्वतःच्या मुलीचा संसार विस्कटावा म्हणून. संसार जुळवताना फार त्रास होतो, पण मोडताना फार वेळ लागत नाही. संसार ही गोष्ट खेळ नव्हे, ती कर्तव्याची भूमिका आहे. त्याच्या घरी नाही, विचारांचे कपाट, त्याचा संसार सपाटा हे काही खोटं नाही. घर सुंदर असावं, पण त्या घराला विचारांच्या खिडक्या असाव्यात, हे संसाराचं मुख्य कारण आहे. छोट्या छोट्या कारणावरून अशी काही भांडणंही विकोपाला जातात की काहींचा अंत यात होतो. बहिणीच्या भल्यासाठी सिनूनं उतरवलेली 1,00,000 रुपयांची LIC, यातून निर्माण झालेलं हे भांडणाचं वादळ. या वादळाचा शेवट काही बरोबर झाला नाही. यात 2 जीवांना मुकावं लागलं. संसारात होणारी रोजची होरपळ, व्यवहारात ओढाताण, समाजात माणसाची कमी झालेली किंमत हे माणूस हानीचं लक्षण मृत्यूच्या दारात घेऊन जाणार आहे. समाजात माणूसहानीपासून सावध राहणारी माणसं कुठेतरी अडकतात. धर्माप्रमाणे कुलाचार हा जपून सुद्धा चांगला वाईट शेरा माणसावर येतच राहतो. सहज करता पुण्य घडे, सहज करता पाप घडे. घडवायचे किंवा घडवून घ्यायचं हे कुणाच्याच हातात नसतं. मी सिनूला मागं म्हणालो होतो की घरच्या भांडणावर कादंबरी लिहिता येत नाही. तू एखादा खून कर म्हणजे मला सविस्तर लिहिता येईल, म्हणून मी हा सिनूवर लिहिलेला वास्तव प्रचंड. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असावी. मर्यादा संपली की शेवट बरोबर होत नाही. तरी पण माणसं गप्प बसत नाहीत. त्यांच्या उकाळ्या व पाकाळ्यांना फार जोर येतो. यातूनही संघर्ष वाढत असतात. विशेष करून या ग्रामीण भागात असे विषय फार असतात. जिंकू किंवा मरू या तत्वाप्रमाणे काही मंडळी एकीकडे वावरत असतात. यात काय भलं आहे हा विचार दोन्ही बाजूने व्हायला हवा. स्वतःचं गाव सोडून सिनू हा आपलं जीवन जगत आहे. त्याला व आलेल्या अडचणी आणि यातून झालेले 2 मृत्यू ही अघटित घटना आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कोण कुणाचे काहीतरी देणे असतो. याप्रमाणे मी या सिनूचं काय देणं आहे म्हणून या हृदयस्पर्शी कथेतून घ्यावं लागतं असं मला वाटतं. आपली बायको लहान मुलाला काकेत घेऊन केस सोडून रोज दरवाजात उभी राहते. या समाजात काहींच्या नजरा चांगल्या नाहीत हे त्याला पाहवत नव्हतं. तो स्वतःच्या किमतीला जपून घर सावरत होता. सावित्रीने दारात उभे राहू नये हे बरोबर नाही. लांब केस खाली सोडून तिने फोन करायला जाऊ नये, पण ते ऐकत नाही. बाईला बाईचा आकार असून काय उपयोग, पण ती माणूस बोलतो तशी भाषा वापरते. मग हिला बाई म्हणायचं का, असा प्रश्न सिनूला पडायचा. माणसानं सुसंस्कृत असावं हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. पण ज्याच्याकडे हे काहीच नाही त्याच्या वागतेपणावर कसा परिणाम होणार. ही सावित्री आठवड्यातून 4 वेळा बसवराबादला आपल्या भावाला व आईला काय फोन करते याची माहिती गेला आठवडाभर तो काढीत होता. रोज भांडणाची कागाळी फोनवर सांगून आईला व भावाला फितवायचं काम ती करीत होती. यामुळे सिनूला सावित्रीचा भाऊ प्रत्येक रविवारी फोनवर दम देत होता. हे त्याला सहन होत नव्हतं, म्हणून तो नशावान झाला होता. दिवसभर रेल्वेचं खडी कुटायचं काम, मुकादमाचा तगादा व रात्रीचं घरचं भांडण, यामुळे तो जीवाला कंटाळून गेला होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.